मुलगा मोबाईल बघत होता, आई त्याला सांगत होती की बाजूला ठेव, बाजूला ठेव. ठेवत नव्हती म्हणून आईने एक थोबाडीत मारली, एक चापट मारली. मुलाला राग आला, आईला असं उठवलं, छातीला धरलं, दिलं ढकलून. आई पाठीमागच्या भिंतीवर कोसळली, जाग्यावर संपली. या पोराच्या लक्षात आलं की आता हा खून पचवायला पाहिजे, म्हणून त्यानं ब्लेडचं पान आणलं आणि आईच्या मनगटावरच्या या नसा आहेत त्या नसा कापल्या, पण हृदय बंद पडलेलं असल्यामुळे नसांच्या मधून रक्त नाही आलं. त्याच्या लक्षात आलं की आता नाहीये, खून पचत नाहीये. मग त्यानं आईची साडी काढली, साडीचं एक टोक आईच्या गळ्याला घातलं आणि दुसरं टोक वरच्या फॅनला अडकवलं, तिला खुर्चीवर उभं केलं. इन्स्पेक्टर साहेब सांगत होते की पट्ट्याला हात घातला, मोठा आवाज केला, पोरग पोपटासारखं बोललं की आईचा खून कसं केलं. पण त्या पोराचं शेवटचं वाक्य भयानक होतं. तो मुलगा असं म्हणत होता की आई मोबाईल बघू देत नव्हती म्हणून आईला तर मारलंच, पण वडील सुद्धा बघू देत नव्हते, एक दिवशी वडिलांना सुद्धा संपवायचं होतं. हा खेळ तुमच्या माझ्या घरामध्ये येऊन ठेपलाय.